नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. त्याच मालिकेतला आजचा हा 7वा भाग. प्रकरण आहे महाराष्ट्राला यशवंत कर. सूर्य दुपार जवळ करीत होता आणि ज्योतिबा, जिजाबा आणि चंद्रा ही गाव जवळ करीत होती. ती तिघं खाशाबाविषयी बोलत होती. त्यांना दुसरा विषय सुचत नव्हता. त्या तिघांना खाशाबाबद्दल अपार आदर होता आणि अभिमान वाटत होता. खाशाबाने एवढ्या लहान वयात महाराजांच्या दरबारी विश्वास संपादन केल्यामुळं ती त्याचं कौतुक करीत होती. आणि जरी ती तिघं बोलता बोलता थांबली तरी त्यांची मनं खाशाबाचाच विचार करीत होती आणि त्याच्याविषयीच बोलत होती. आणि ती 3 घोडी आपली वाट ओळखत होती. ज्योतिबाचा आत्मा संतुष्ट झाला होता. तो मनाला सांगत होता, माझ्या पोटी जन्म घेऊन खाशाबानं मला फार मोठा मान मिळवून दिला. तो माझा मुलगा नसून आज तो माझा देव झाला आहे. खाशाबाचा बाप म्हणताच पहारेकरी कसं गप्प बसत होते आणि गडावर पोचलो तेव्हा प्रत्यक्ष महाराजांनी हसतमुखानं आमची विचारपूस केली. पण तो जो मला मान मिळाला आहे तो माझ्या खाशाबाच्या इमानदारीचाच फळ होतो. नाहीतर मला कुणीतरी गड तर दिला असता. शाबास माझ्या खाशाबा, नाव केलंस. आणि जिजाबा म्हणत होता, मला जावई मिळाला तो कर्तृत्ववान, हिम्मत बहादूर, इमानदार असाच मिळाला आहे. आता माझ्या चंद्राला कसलंच उणं पडणार नाही. हा, हे खरं आहे की खाशाबा तलवार वागवत आहे आणि त्याला महाराजांच्या हुकमावरून अनेक मोहिमावर जावं लागणार आहे. अनेक लढायात भाग घ्यावा लागणार आहे आणि लढाईत मरण हे माणसाला कवटाळण्यासाठी चरपडत असतं. त्याला इलाज नाही. परंतु जर माझ्या चंद्राचं कुंकू बळकट असेल तर माझा खाशाबाई सरनोबत होईल. त्याचाही आगाजा वाढेल आणि भावाईंचे प्रेम तसंच व्हावं आणि माझा जावई एक एक पायरी चढत पुढे निघालेला मला पाहायला मिळावा. चंद्रा तर नुसती दिपून गेली होती. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देणारा महाराजांचा तो घनगंभीर आवाज तिच्या कानात एकसारखा निनादत होता आणि ती क्षणोक्षणी पुलकित होत होती. आणि महाराजांचा तो आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही असं तिला वाटत होतं. आणि ती मनाला सांगत होती, तो महाराजांचा आशीर्वाद म्हणजे साऱ्या आलम दुनियेचा आशीर्वाद आहे आणि तो मला कालच मिळाला आहे. तेव्हा माझ्या इतकी सौभाग्यवान स्त्री मीच आहे यात शंकाच नाही. पण लवकरच जी लढाई लढली जाणार आहे त्या लढाईचा शेवट काय होईल कोण जाणो. ते फक्त त्या भवानी आईलाच ठाऊक आहे आणि तीच आमच्यावरील हे संकट निवारणार आहे. आपण उगीच चिंता करून काही होणार नाही. चंद्राचं मन हिलकावे खात होतं. ती घडीत निर्भय तर घडीत चिंता करत होत होती. तिचा आत्मा रायगडावर घुटमळत होता आणि तिचे सर्व विचार खाशाबावर केंद्रित झाले होते. आपलं सर्वस्व रायगडावर सुखरूप आहे आणि आयांबाबाई आता तूच त्यांची राखण करणार आहेस असं म्हणून ती मनातल्या मनात हात जोडीत होती. पण लवकर आपणही एका भयंकर संकटात सापडणार आहोत याची तिला मुळीच कल्पना नव्हती. ज्योतिबा आणि जिजाबा हे वरचेवर घोड्यांना टाच मारित होते. समोर दिसणारी किर्र झाडी पाहून ते मनात दुसमटले होते. हा धामधुमीचा काळ आहे. वाटेत सराटे पसरावेत. तद्वत आजकाल चोर लुटारू जागोजाग दबा धरून बसले होते. याची त्यांना कल्पनाच नव्हती आणि ते मनात म्हणत होते, चोरांनी लुटण्यासारखे आमच्यावर काहीच नाही. परंतु आम्ही चंद्राचं रक्षण कसं करावं आणि तो एकच विचार त्यांना भेडसावत होता. परंतु वाटेत काहीतरी दगाफटका व्हायचा संभव आहे असं ते उघड बोलत नव्हते. आपण चोराविषयी काहीतरी बोलू आणि ते ऐकून ही हसरी चंद्रा क्षणात कमी होऊन जाईल याची त्यांना भीती वाटत होती. एकाएकी चंद्राच्या घोड्यानं तुर्की चाल धरली
आणि आपल्या सुनेची ती तडफ पाहून ज्योतिबा चकित झाला. तिथं झाडाला झाड रपेटून उभं होतं. त्यांच्या पानातून सूर्यकिरण जमिनीवर उतरू शकत नव्हते. एका झाडाच्या फांदीवर दुसऱ्या झाडाच्या फांदीने अंग टाकलं होतं. मध्येच वाऱ्याची झुळूक येऊन सर्व झाडं डगमगत होती आणि एकमेकीवर विसावलेल्या त्या सर्व फांद्या पसरत होत्या आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरत होती. आणि त्यामुळे गिरीकंदरही जागृत आहेत असं वाटत होतं. वाटेपासून आज जंगलात 4 घोडी पाठीवर फुगे घेऊन उभी होती आणि 3 इसम काहीतरी बोलत बसले होते. त्यापैकी 2 विजापूरचे हिर होते आणि 3रा मोगरीचा हैबती होता आणि 4था इसम एका झाडावर चढून बसला होता. तो रायगडाकडून येणाऱ्या वाटेवर नजर ठेवून ज्योतिबा, जिजाबा आणि चंद्रा यांची वाट पाहत होता. आज हे विजापूरचे हेर चंद्राला पळवून आपला शब्द खरा करणार, यामुळे हैबतीला आनंद झाला होता. त्यानं चंद्राच्या वाटाकडे डोळे लावले होते आणि तो तिचाच विचार करत होता. चंद्रानं आपल्या थोबाडीत मारली, तिच्या बापानं माझ्या बापाचा घोर अपमान केला आहे, त्याची त्याला आठवण झाली होती. आणि आज त्याचा आपण सूड घेणार आहोत असं तो मनात म्हणत होता. हैबतराव, एक हिर बोलला. हा बोल. हैबती जागीच अंग फिरून सरळ बसला आणि तो हेर गंभीरपणे म्हणाला, सरनोबत प्रतापराव गुजरांचा सर्व काफिला सध्या कुठं आहे, ही बातमी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. कबूल? कबूल म्हणजे काय? कबूलच की. हैबतीनं मोकाट मानानं डोलावली. आणखी एक सांगा, हे गुरकला. बोला, काय सांगू? हैबतीने विचारलं. समजा आज आपण त्या चंद्राला पळवू, परंतु पुढं काय? तो हेर म्हणाला. म्हणजे असं की तुम्ही त्या पोरीचं काय करणार, तिला कुठं ठेवणार, तिला कुठं दडवणार, आणि हे कृत्य करूनही तुम्ही तुमच्या गावात उघड माथ्यानं नांदू शकाल का? बोला. बोला या शब्दावर त्या हिरानं भलता जोर दिला. हैबती पडक्या आवाजात म्हणाला, मी त्याचा विचारच केला नाही. आणि चंद्राला मॅच पळवली असं जर गावाला समजलं तर मी त्या गावात एक दिवस बी काढू शकणार नाही. अहो, तो गाव मला फडूनच खाईल की. मग काय करू? या हिराने विचारलं. ते तुम्हीच सांगा, हैबती बोलला. मग माझा आहे का? तो हिर म्हणाला. आपण त्या पोरीला उचलून सरळ विजापूर दाखवायचा. तिथं तुम्ही तिला घेऊन खुशाल मजा करा आणि पुढे तिचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू. पटलं पटलं, हैबती हरकून बोलला. तो हेर गंभीर होऊन विचार करू लागला. ती दाट झाडी जवळ येत होती. चंद्र आपला घोडा आवरीत होती. ज्योतिबा आणि जिजाबा ही तिच्या दोन्ही बाजूंनी आपली घोडी दामटीत होती. तोच पाठीमागे घोड्यांच्या टापांचा खडखड झाला. चटकन भरकन वळून पाहिले, एक उमदा स्वार वादळाच्या वेगाने येत होता. त्याला पाहून ज्योतिबाने जिजाबा दुचमटले. जिजाबा म्हणाला, चंद्रा, बाजू दे, जाऊ दे त्या स्वाराला. चंद्रानं आपला घोडा बाजूला घेऊन पुन्हा त्या घोडेस्वाराकडे पाहिले. तेव्हा त्या स्वाराची आणि त्याच्या घोड्याची गोळी झाली होती. हा कोण प्रेक्षक बरं? चंद्र अवठात पुटपुटली आणि तो तरुण स्वार अगदी जवळ आला. त्याच्या घोड्याचा वेग एकदम कमी झाला आणि घोडा उभा करून तो स्वार हसला. कोण, भीमराव? चंद्रा, ज्योतिबा, जिजाबा ही एकदमच उत्तरली. भीमरावला पाहून त्यांना आनंद झाला आणि भीमराव हसत म्हणाला, काय ज्योतिबा, जिजानाना, तुम्ही गडावर येऊन 4 दिवस राहून परत निघाला, पण माझी भेट घेतली नाही तुम्ही. खरं आहे म्हणा, माझ्या गरीबाची आठवण कशी येणार आहे तुम्हाला? अगं बाई, तुम्ही आणि गरीब? चंद्र डोळ्यात गंभीर भाव गालावर गोड स्मित घेऊन म्हणाली, तुम्हाला गरीब म्हणल त्याचे पटकन वाचाच बसेल की. म्हणजे तुम्ही मला गरीब समजत नाही, असंच का? भीमराव बोलला. हो, खरंच की.
नाहीतर मगाशीच आमची वाचा बसली असती. चंद्रा म्हणाली आणि ती चौघं मोठ्यानं हसली. आई आजारी आहे असा हैबतीने सांगावा आणला म्हणून मी आज घरी जात आहे. भीमराव म्हणाला, चला आता बोलता बोलता चल जाऊ. आता कसलंच भ्यान आहे. जिजाबा म्हणाला, आम्ही बी तुझ्यासारख्या दांडग्या सोबतीची वाटच बघत होतो. मग ती चार गोडी शांतपणे चालू लागली. भीमरावाने चंद्राला विचारलं, लग्न कधी? ते त्यावेळी नक्कीच तुम्हाला कळल. चंद्रा उत्तरली, ते मला माहीतच आहे, कारण नवरदेवच आमच्या ताब्यात आहे. भीमराव हसत म्हणाला, एकट्या नवरीचं लग्न कधीच होत नसतं. तेव्हा चंद्रा लाजली, हसली आणि आपल्या गालावर बाशिंगाच्या मंडवळ्या भिरभिरत आहेत असा तिला भास झाला. ती चौघळीत असलेली पाहून झाडावर त्याचा खाली उतरला आणि मंडळीत असल्याची खबर त्यानं आपल्या साथीदारांना दिली. आणि ती ऐकून हैबती कावराबावरा झाला आणि भीमरावला पाहताच त्याची पाचावर धारण बसली. तो गयावयाकरिता हिराणा म्हणाला, आता गडबड करू नका, आता दुसराच काहीतरी उपाय काढा. ठीक आहे, प्रथम त्यांना जाऊ दे, मग मी दुसरा उपाय सांगतो. तो हिर म्हणाला आणि चंद्रावर येणारं संकट त्यावेळी पोहोचत तरी टळला आणि ती सुखरूप आपल्या गावी पोहोचली. आज तिच्यावर येणार ते भयंकर संकट तिची वाट पाहत होतं, परंतु त्याची तिला मुळीच कल्पना नव्हती. ती रायगडाच्या आणि खाशाबाच्या सहवासातील कित्येक गोड आठवणी हृदयात घेऊन तिने घरात प्रवेश केला. चंद्रा घराकडे वाटचाल करीत होती. तिला माणसातून उठण्याचा निर्धार करून हैबती पावलं टाकीत होता. नवीन प्रकरण, हैबतीचे क्रूर कारस्थान. मारुतीचा ओला आपल्या त्या टेकडीवर उघडा बोडका बसला होता. त्याच्या पुढे त्याची ती आकटी धगधगत होती. थंडगार वारं येऊन त्याच्या उघड्या पाठीला बोचकावून जात होतं आणि त्याचं ते बेरकी कुत्र गावाकडे तोंड करून जीव तुडून भुंकत होतं. आणि आज आपल्या गावात काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटून तो मारुतीचा उगला गावाकडे रोखून पाहत होता. जेवण वेळ झाली होती. अंधार वाढत होता. वातावरण बोलत होतं. माणसं जेवत होती. काही जेवून उठली होती. त्या अंगणात सोप्यात बसली होती. कोण दात टोकरीत होतं तर काहींनी चिलमीत तंबाखू भरली होती. सर्वाधी भाकरी खाऊन उंडारलेल्या पोरांनी गल्लीबोळानं गलका केला होता. सावळीत ठाणवीवरचा दिवा ढणढणत होता आणि त्याच्या कापऱ्या प्रकाशात पाटील आपलं काम उरकत होता. आपल्या भागातील बंदोबस्त कसा आहे हे त्याला सरकारला लेखी कळवायचं होतं, म्हणून तो आता मांडी मारून बसला होता. एकाएकी त्याला हैबतीची आठवण झाली. तो सयाजी रामोच्या लाक म्हणून म्हणाला, नाईक, आता जाऊन त्या हैबतीचा उगलेला सांगा, म्हणा तुला आताच्या आत्ता पाटलांचा चावडीवर बोलावलंय. जा, उशीर करू नको. सयाजी घेऊन निघालोच बघा असं म्हणून चालू लागला आणि पुन्हा पाटील आपल्या कामात घडून गेला. हैबतीच्या घरात सामसूम झाली होती. पण एका खोलीत 6 परकी माणसं हैबतीशी दबक्या आवाजात बोलत होती. त्या 6 2 विजापूरचे मुसलमान हेर होते आणि त्यांना फितूर झालेले 4 मराठी होते. त्यांनी गावात शिरण्यापूर्वी आपली घोडी गावदरीला एका झाडीत बांधून ठेवली होती आणि तिथे एक हत्यारबंद माणूस पहाऱ्यावर ठेवला होता. आणि आज चंद्राला कशाही परिस्थितीत पळवायचीच असं त्यांनी निश्चय केला होता. आणि त्या लोकांचा तो निर्धार ऐकून हैबतीचं डोकं ढगायला लागलं होतं. एक प्रमुख हेर समजावण्याची सुरुवात हैबतीला म्हणाला, आज कसंही करून आपण ती पोरगी पळवायचीच. परंतु हैबतराव, तुम्ही आमच्यापासून दूर राहायचं, म्हणजे असं आताच तुम्ही चावडीवर जाऊन खुद त्या पाटलाशीच बोलत बसायचं, म्हणजे तुम्ही या कटात सामील आहात असं कोणालाही संशय येणार नाही. लक्षात आलं का? येतंय, बोला पुढं. शाबास, तहीर म्हणाला. तुम्ही तिकडे चावडीत आहात तोपर्यंत आम्ही इकडचा आपला कार्यभाग उरकून मोकळा होतो, म्हणजे त्या पोरीला घेऊन पळतो. अव, जर मी, हैबती घाबरून म्हणाला, तुम्ही चंद्राला पळवणार आणि म्या चावडीत बसायचं, ह्याचं नाव काय? हैबतराव, विश्वास ठेवा, तो बोलला. हिर म्हणाला, अल्लाची कसम घेऊन सांगतो, आम्ही तुम्हाला दगा देणार नाही. ती छोकरी आम्ही तुमच्यासाठीच पळवत आहोत, याबद्दल खात्री असू द्या. खात्री आहे व, पण तुम्ही तिला घेऊन पळून गेल्यावर तिची नि माझी भेट कुठं नि कशी होणार तेवढं सांगा की.
हैबती त्या हेराचा संशय घेऊन होणार. तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं आलं असं माझं होणार. आम्ही अल्लाची कसम खाऊन जबानी दिली आहे, याचा विचार करा. तो बेरकी हेर तीक्ष्ण स्वरात म्हणाला, तुमचं तेल जाणार नाही आणि तूपही जाणार नाही, आणि तुमच्या हाती धुपाटणं येणार नाही, तर तुमच्या हातीत तुमची ती गुलछडीच येणार, याबद्दल खातरजमा असू द्या. पण ती तुम्ही पळवल्यावर ती मला कशी मिळणार तेवढं सांगा की. हैबतीनं तोच प्रश्न पुन्हा केला आणि तो हेर म्हणाला, आम्ही चंद्राला पळवू तेव्हा गावात दंगल होणार हे लक्षात ठेवा. परंतु तुम्ही चावडीतून हलायचं नाही. इथून 3 मैलावर रस्त्याकडेला एक देऊळ आहे. त्या देवळात आम्ही तुमची वाट पाहत बसायचो, आणि गाव शांत झाला की तुम्ही येऊन त्या देवळात आम्हाला भेटायचं. मग ती छोकरी आपल्या ताब्यात घेऊन जायची. काय कबूल? कबूल. हैबती कबूल म्हणला, पण त्याचा संशय दूर होत नव्हता. हे लोक आपणाला नक्की दगा देणार अशी त्याची खात्री झाली होती. त्याच्या मस्तकात विचारांचा वनवा पेटला होता. तो मनात म्हणत होता, एकतर हे लोक चंद्राला पळवून माझ्या तोंडाला पान पुसणार, नाहीतर त्या देवळात नेऊन तिच्यावर बलात्कार करून मगच तिला माझ्या हवाली करणार. यात काहीच चूक होणार नाही. हैबती उशीर बोलत नाहीसे पाहून ते मुसलमान हेर त्याच्या पाठीवर थाप मारून हसत म्हणाला, दोस्ता, शायर लोक म्हणतात की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. म्हणून म्हणतो, ती जवानी ती सुरत म्हणजे तो तुझाच निवाला आहे, आणि त्यावर खुदानं तुझंच नाव लिहिलं आहे, म्हणून तो बेफिकीर राहा. मी बेफिकीर आहे, हे मध्ये कडवट सुरात म्हणाला, पण मी आपल्या देशाशी आपल्या राज्याशी बदनाम बेईमान झालो आहे, हे तुम्ही कोणी कधीच विसरू नका. अलबत आम्ही ते मुळीच विसरणार नाही, तो हे उत्साहित होऊन म्हणाला. आम्ही तुला विजापुरात जातात बडे बेगम साहेबापुढे उभा करू, तुझी नेकी सांगून तारीफ करू आणि तुला मोठी जहागिरी द्यावी असा अर्ज करू, आणि माहीत आहे की तुला बडी बेगम साहेब नक्की जहागिरी देतील, आणि मग तू आमच्या आदिलशाहीचा एक नेक नागरिक म्हणून मनाने राहशील. आता तुम्हाला वाटेल ते करा, हैबती नाराजीच्या सुरात म्हणाला. मी आपली गर्दन तुमच्या हाती सुपूर्द केली आहे, तू काही काळजी करू नको. तो हेर खुशीत म्हणाला, बरं ते आमच्या कामाचं काय झालं? म्हणजे प्रतापराव गुजरांचा काफेला कुठं आहे? काही बातमी काढली का? होय, काढली की, हैबती बोलला. मग सांगा की. हिरण घाई गेले. ती बातमी मी विजापुरात सांगेन, हैबती म्हणाला. घाई करू नका. आणि त्याच वेळी बाहेरून रूपा रामोशानं हाक मारली, ओ हैबती चौगुल आहेत का? कोण हाय? हैबती अंगणात आला. त्यानं रूपा रामोशाला ओळखून विचारलं, काय नाही, काय भानगड आहे? तुम्हासनी पाटलांना आताच्या आता चावडीवर बोलवलंय, चला. रूपा रामोशी बोलला आणि डोक्याला पागोटं बांधून, आपण चावडीवर जात आहोत असं त्या हिरानं सांगून त्याच घडीला तो चावडीकडे गेला, आणि त्याचे ते साथीदार पुढील तरतुदीला लागले. त्या फक्त 6 माणसांनी सारा गाव घाबरा करायचा निर्धार केला होता. धन्यवाद.